आहेत त्याच्याकरता घर बांधणं गरजेचं आहे. मग ते कशाचं असू ना, कुपी असू द्या, पत्रा असू द्या, कसाही असू द्या, स्लॅबचा असू द्या किंवा धाब्याचा असू द्या, पण घर अत्यंत महत्वाचं आहे, बरोबर की नाही? मग घर एवढं महत्वाचं आहे, मग ते घर बांधत असताना आपण सरकळं घर बांधल्यानंतर डायरेक्ट घरामध्ये राहायला जायला काय अडचण आहेत का? यांनी एवढा मोठा बंगला बांधला, एवढी मोठी वास्तू मागितली, श्री छत्रपती निवास एवढं मोठं मागितलं. आता मला एक सांगा, एवढ्या लोकांना बोलवायचं, हे अन्नदान असेल, हे ज्ञानदान असेल, हे करण्याची काही गरज आहे का? डायरेक्ट हे राहायला सुद्धा जाऊ शकता ना, मग का गेले नाही? याचं मागं काहीतरी शास्त्र आहेत. ज्यावेळेस नवीन घर बांधतो, तुम्हाला कथा भाग माहिती आहे, त्या नवीन घरामध्ये कोण वास्तव करतो? वास्तू नावाचा राक्षस त्या नवीन घरामध्ये वास्तव करत असतो. त्याला असणारा तो श्राप आहे काय? तुला कोणती स्थान आहेत? तुला नवीन घराचं जिथं बांधकाम चालू आहे तिथं तो वास्तू नावाचा राक्षस त्या ठिकाणी वास करीत असतो. त्याची शांती जर तोपर्यंत तुम्ही करत नाही, तोपर्यंत घरामध्ये सुख शांती लागत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, अजून वास्तू शांती करण्याचं काय कारण आहे? मला एक सांगा, आज असा एक सगळ्यात महत्वाचा नियम आहे, वास्तू कुठं उभा राहावी याचा सुद्धा एक नियम आहे. मला एक सांगा, कुठं उभा राहावी? ज्या ठिकाणी आपल्याला घर बांधायचं आहे, मी काय सांगतो नीट ऐका बरं का, ज्या ठिकाणी आपल्याला घर बांधायचं आहे त्या ठिकाणी 2 बाय 2चा खड्डा खांदायचा. किती? 2 बाय 2चा खड्डा करायचा, 2 फूट लांब आणि 2 फूट रुंद असा खड्डा करायचा, आणि त्याच्यामध्ये ते खड्डा पूर्ण भरून पाणी भरायचं. काय सांगितलं मी? जिथं घर करायचं त्याच्या सेंटरला काय करायचं? 2 बाय 2चा खड्डा करायचा, त्याच्यामध्ये पूर्ण पाणी भरायचं, आणि पाणी भरल्यानंतर दक्षिणेकडे 22 पावलं चालत जायचं. इकडं आली वाटतं, 22 पावलं चालत जायचं, आणि तिकडून परत 22 पावलं रिटर्न चालत यायचं. काय करायचं? चालत जायचं आणि चालत यायचं. रिटर्न चालत आल्यानंतर आपण त्या खड्ड्यामध्ये बघायचं, ज्या खड्ड्यामध्ये आपण पाणी भरलेलं आहे ते पाणी किती शिल्लक राहिलं. काय सांगतोय तुमच्या लक्षात येत आहे ना? पाणी किती शिल्लक राहिलं याच्या खड्ड्यामध्ये बघायचं. बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल, पाणी जर जिरलं पूर्ण तेवढं आपण 22 पाऊल चालत जाऊन आणि परत येईपर्यंत जर त्या ठिकाणी पाणी पूर्ण जिरलं तर ती जागा वास्तू बांधण्यासाठी, घर बांधण्यासाठी योग्यतेची नाही, योग्यतेची नाही. आता हे कोणतं झालं? जुन्या काळाचं झालं. मला एक सांगा, तुम्ही म्हणशाल महाराज तुम्ही सांगू राहिले जिथं पाणी जिरलं तिथं घर बांधायचं नाही, इथं लोकांनी समुद्रामध्ये बिल्डिंगा उभ्या केल्या. इथं खरं आहे की नाही? लोकांनी काय केलं? समुद्रामध्ये बिल्डिंगा उभ्या केल्या, समुद्रामधून मार्ग काढले. नवी मुंबई ते आता ते मंत्रालयापर्यंत नवीन मार्ग झाला बघा, समुद्रामधून झालं. मग मला सांगा, हे पाण्याचं शास्त्र तुम्ही आता ह्या एवढ्या मॉडर्न युगामध्ये हे मानून हे करून चालन का? 20-20, 25-25 लाख रुपये गुंठ्याच्या, 30-30, 35-35 लाख रुपये गुंठ्याच्या जमिनी घ्यायच्या, त्याच्यामध्ये जर असला प्रकार झाला मग आता तेवढी जमीन काय सोडून द्यायची का? 30 लाख रुपये कमवायला काय लागतं तुम्हाला माहिती आहे का? कोणी पण बोलेल की नाही? मग एक आहे, ह्या गोष्टी जरी असल्या परंतु ह्या सर्व असल्यानंतर तरी सुद्धा त्या जमिनीची शांती करण्यासाठी आपल्याला वास्तू शांती करावं लागेल. दुसरी महत्वाची गोष्ट, ज्या ठिकाणी तुम्ही पाया खणला त्या ठिकाणी काही बऱ्याचशा वेळेला हाडं निघतात. आता इथं हे घर बांधलं, आपल्याला सांगता येऊ शकतं का? आपल्याला 3ऱ्या 4थ्या 5व्या पिढीचं सांगता येऊ शकत नाही. मला सांगा, 700 800 900 वर्षापूर्वी या ठिकाणी ही कोणती जागा होती हे आपल्याला सांगता येऊ शकतं का? 1000 वर्षापूर्वी जागा कोणती होती आपल्याला सांगता येऊ शकतं का? काहीच सांगता येऊ शकत नाही. मग अशा वेळेस पाया खणल्यानंतर पाया खणताना खाली केस निघतात, पाया खणताना खाली हाडं निघतात. याचा अर्थ एक होतो की ही जी जागा होती ती स्मशानभूमीची जागा होती. म्हणजे ही नाही, मी उदाहरण देतोय तुम्हाला, दृष्टांत देतोय. ज्या ठिकाणी घर करायचं आहे ती जागा कोणती निघाली? स्मशानभूमीची निघाली. मग स्मशानभूमीची निघाल्यानंतर जर 25-30 लाख रुपये गुंठ्यानं आपण जागा विक्री घेतली आणि अशा वेळेस जर अशी परिस्थिती झाली तर मला सांगा, तिथं घर न बांधणं आपल्याला परवडेल का? मी काय सांगतोय, आपल्याला घर न बांधणं परवडेल का? याच्या हिशोबानं जशी आहे तसा पाया खंदून वास्तू उभी करायची, आणि आधी सगळे झालेल्या या नको त्या कृत्यामुळे आपल्याला वास्तूची शांती करावी लागते. कशाची? वास्तूची शांती करावी लागते. दुसरी महत्वाची गोष्ट, आता मला सांगा, इथं घर बांधलं, पण इथं घर बांधल्यानंतर इथंच वाळू होती का? नाही. इथंच वीट होती का? नाही. इथंच सिमेंट होतं का? नाही. इथंच स्टील होतं का? नाही. हे सगळं बाहेरून आणावं लागलं. कुठून आणावं लागलं? बाहेरून आणावं लागलं. पण ज्या ठिकाणी वीटभट्टी होती त्या ठिकाणी वीटभट्टी जवळ
ती जागा पवित्र आहेत की अपवित्र आहेत याचा आपण कधी विचार केला का? विठाला मला सांगा, ज्या ठिकाणी ती वीटभट्टी होती ती जागा पवित्र अपवित्र आपण बघितले का? ज्या ठिकाणी नदीच्या किनाऱ्याहून आजूबाजूने आपण वाळू आणली, ती वाळूची जागा चांगली होती की वाईट होती आपण बघितलं का? तिथं लागलेले समजा प्रेत पुरलेले असतील, मडे प्रेत सगळं गाडलेले असतील, त्यांचं लागलेलं रक्त, त्यांचा झालेला टचअप, त्याच्यामुळं अपवित्र झालेली वाळू माती हे सगळं आपण इथं आणलं आणि आपल्या वास्तू उभं करण्यासाठी त्याचा वापर केला. मग एवढी अपवित्र वस्तू त्या ठिकाणी त्या वस्तूने आपण जर आपली वास्तू उभी केली, मग याचा अर्थ आपल्याला त्या वास्तूची शांती करणं गरजेचं आहे. म्हणून वास्तू शांती करावं लागते, करावंच लागते. विठाला आता वास्तू उभी करायची म्हणजे त्याच्याकरता 4 भिंती बांधणं खूप गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचा, मध्ये काही असू द्या, पण प्रमुख म्हणजे घराचा महत्वाचा मुद्दा काय आहेत? 4 भिंती आहेत. आणि त्या 4 भिंतीबरोबर त्या घरातली 4 माणसं सुद्धा महत्वाची आहे. मी काय सांगतोय, त्या 4 भिंतीबरोबर त्या घरातली 4 माणसं सुद्धा महत्वाची. एक तर खूप गोड, एका कोणी कवीनं सांगितलं की गीतकारानं सांगितलंय, खूप गोड शब्द आहेत, मला खूप आवडतात. स्वर चालू राहू द्या ना, स्वर चालू. मी तोपर्यंत पाणी पितो, तुम्ही स्वर लावा. एवढ्या जवळ नका ठेवू. घर घरा सारखे नको नुसत्या भिंती. किती गोड वर्णन केलंय बघा. घर घरा नको नुसत्या भिंती, त्यात असावा प्रेम जिव्हाळा. नको नुसत्या नाती, घर सारे घरा नको तर नुसत्या भिंती. नुसत्या भिंती असून घराला किंमत नाही, तर त्या घरामध्ये राहणारी जी माणसं आहेत त्यात असावा प्रेम जिव्हाळा. नको तर नुसत्या नाती. तुम्ही जर आपापसामध्ये तुम्ही 2 BHK 3 BHK 5 BHK 6 BHK किती BHK बांधा, पण घरामध्ये येणारे माणसं जर एकमेकाशी व्यवस्थित बोलत नसेल तर तुमच्या एवढ्या मोठ्या BHKला काहीच किंमत नाही. म्हणजे एवढा मोठा BHK बांधायचा, माणसांनी एकमेकाकडे बघितल्यानंतर इचक्यावानी पाहिजे, याला काहीच किंमत नाही. घर छोटं असावं, पण घरामध्ये असणाऱ्या सगळ्या लोकांमध्ये एकमेकांमध्ये एक विचार असावा आणि एकमेकाविषयी प्रेम आपुलकी असावी, तर तुमच्या घराला किंमत आहे. बरोबर की नाही? आता हे झालं या घराचे. या घराच्या 4 भिंती कोणत्या? 4 भिंती कोणत्या नीट महत्वाच्या असत्या. या घरातल्या 4 भिंती त्या आहेत. त्या 4 भिंती बांधल्यानंतर आपण जीवनामध्ये समाधानी होऊ शकतो. जीवनामध्ये समाधानी होऊ शकतो. पहिली भिंत आहे ती घरामध्ये त्या मालकाची स्वतःची पत्नी ही पतिव्रता असली पाहिजे. काय सांगतोय मी? स्वतःची पत्नी ही काय असली पाहिजे? प्रतिव्रता असली पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट, घरातले सगळे माणसं हे कर्तव्य दक्ष असायला पाहिजे. कसे असायला पाहिजे?
कर्तव्यदक्ष. स्वतःच्या कर्तव्याशी घरातली सगळे माणसं ही जागी असायला पाहिजे. कर्तव्यदक्ष. आजकाल कर्तव्यदक्ष आपल्याला पाहायलाच भेटत नाही. कर्तव्यपणा हे अवघड झालंय. आपल्या घरामध्ये आपल्या शेतामध्ये ते माणसं येतात बघा कामाला, बरोबर की नाही? तुमच्याकडे कसं येतात? रोजाने येतं का उगतं येतं? उगतं येतं का? आता त्याच्यात पण प्रकार. एक तर महाराष्ट्रामध्ये सध्या सगळ्यात मोठी 3 प्रॉब्लेम चालू आहे. सगळ्यात मोठी 3 प्रॉब्लेम. हरिओम दादा बघा बरं का, कोणते प्रॉब्लेम आहेत? माणसांना काम नाही, सगळ्यात महिला मोठा प्रॉब्लेम आहे. नीट ऐका बरं का, माणसांना काम नाही, हा पहिला मोठा प्रॉब्लेम आहे. दुसरा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, कामासाठी माणसं नाही. माणसांना काम नाही, बेरोजगारी मोठी आहे. दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे? कामासाठी माणसं नाही. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, जे माणसं आहे ती अजिबात कामाची नाही. तुमच्या लक्षात येतंय का? पत्र्याहून जाते, पत्र्याहून जाऊ राहिलं, मंडपाहून जाऊ राहिलं नाही. मी काय सांगितलं? सगळ्यात पहिल्याची महत्वाची गोष्ट, कामासाठी माणसं नाही, माणसं कामाची नाही. आणि जी माणसं भेटली ती अजिबातच कामाची नाही. अहो इतकी भयंकर परिस्थिती झाली, एवढी भयंकर परिस्थिती झाली आहे. हां, जर आपण ते रोजदार बघायला गेलो तर त्यांना रोजानं दिलं तर मग ती 10-11 वाजेशिवाय ती बाई काही कामामध्ये म्हणजे आपल्या मळ्यातमध्ये शेतामध्ये काही येत नाही. आणि उगतं दिलं तर 8 वाजता आपल्या घरी हजर आहे. रोजानं दिलं तर तिच्या डोक्यात एकत्र असतो, दिवस कसा तरी काना करायचा, दिवस कसा तरी कड लावायचा. आणि उगतं दिलं तर एकच राहतं, काम कसं का होईना पण कामाला कड लावायचं. काय करायचं? कामाला कड लावायचं. उगतं जर दिलं, रोजानं जर ती बाई आणली, रोजानं आपण कामासाठी जर बाई आणली, मी कर्तव्यदक्ष सांगतोय बरं का, तर तिचं साधारणतः 10-10:30-11 वाजता ती जर कामाला लागली, म्हणजे बहुतांश तुम्ही सगळे रोजानंच सगळे काम करून घेणार आहेत म्हणून मी सांगू राहिलो बरं का, तर ती 11-12 वाजता पाणी मागते. किती वाजता पाणी मागते? किती वाजता? 12 वाजता पाणी मागते, कारण ती रोजाना असते. घ्या पाणी, घ्या ना पाणी, घ्या ना, उठा पाणी घ्या. तिची स्टाईल हो नाही, तुम्ही उठा ना, पाणीच घ्या ना. नाही पाणी घ्या, मला बाकी माहित नाही, पाणी द्या. पाणी घ्या, बसा. हा, तिची स्टाईल बर का. मग तिची पाणी प्यायची पद्धत. म्हणजे ती पाणी पिती का चावी ती तीच कळत नाही. सगळ्यात महत्वाचा मुद्दा. त्याच्यानंतर बाटली ठेवी ती. बांधाला आजूबाजूला काही रेबिरी आहे का? मी आताच सांगू देते, संध्याकाळी जायच्या वेळेस माझ्या घरी 4-5 शेळ्या गवत घेऊन जाईन, पात घेऊन जाईन. ही कोणती पद्धत झाली? कोणती झाली? रोजाची. उगता असल्यावर चला का त्या ती राहिला, ही कोणती पद्धत आहे? मला एक सांगा, हे केव्हा कर्तव्य दक्ष राहता घरातले माणसं? ज्यावेळेस त्यांच्यावर जबाबदारी राहील त्यावेळेस. मग घरातली एक भिंती आहेत, तुमच्या घरातली पत्नी ही पतिव्रता असली पाहिजे. दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट, घरातले सगळे माणसं हे कर्तव्य दक्ष असायला पाहिजे. ज्यावेळेस घरातले सगळे माणसं कर्तव्य दक्ष राहतील त्यावेळेस घराची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. तिसरी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, त्या घरामधले त्या मालकाची महत्वाची जी मुलं आहेत ती आज्ञाधारी असायला पाहिजे. काय सांगतोय मी? आज्ञाधारी असायला पाहिजे. कधी त्या माणसाच्या शब्दाच्या पुढे जाता कामा नये. हा सगळा जर विषय एका कुटुंबामध्ये घडत असला तर त्या घराची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. त्या हिशोबानं तुम्हाला जर समाधान पाहिजे असेल तर नुसत्या 4 भिंती बांधून किंमत नाही. त्या 4 भिंतीमध्ये राहणारे लोक एकमेकाशी व्यवस्थित राहिले तर तुमच्या घरामध्ये समाधान राहील. विठाला खूप आवडतं. तुमच्या खिशामध्ये लाखो रुपयाचा खळखळाट असावा. काय सांगतो मी?
तुमच्या खिशामध्ये लाखो रुपयाचा खळखळाट असावा, पण त्या लाखो रुपयाच्या खळखळाटामागं कोण्या एखाद्या गरिबाचा 1 रुपयाचा सुद्धा तळतळाट नसावा. जर 1 रुपयाचा तळतळाट असेल तर त्या 1 रुपयाचा तळतळाटामागं तुम्हाला कधी 10 लाख रुपये भरावं लागेल. भगवान परमात्मा तुम्हाला समजू सुद्धा देणार नाही. त्याच्याकरता घरामध्ये येणारा पैसा हा सगळ्यात चांगल्या मार्गाने असावा आणि व्यवहार उत्कृष्ट असावा. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये उदास विचारे